नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई। लाखो रुपयांचा गुटखा व वाहन जप्त, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका खासगी दुकानात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा करण्यात आल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी ए.बी. पवार, शशिकांत राणे तसेच मंगेश भावसार यांच्या पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला। कारवाई दरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। सोबतच टाटा एस MH 18 AA 4835 हे वाहन ताब्यात घेण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अवैध गुटखा साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे। राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात असून आगामी काळात अशा कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले। लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।